नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील पेज नंबर 20 आणि पेज नंबर 21 वरती जे काही वाचायला दिलेला आहे, जो काही स्वाध्याय दिला आहे तो कसा घ्यायचा, काय करायचं हे पाहणार आहोत. सर्वात आधी ह्या सर्वाचं वाचन करूयात. त्यानंतर याचे मी अर्थ सांगेन आणि त्याच्यावरती स्वाध्याय काय करायचा ते पाहूयात. मानू हाय, गुड मॉर्निंग. आता आज आपण नवीन शब्द पण शिकणार आहेत, नवीन वाक्य पण शिकणार आहेत. काय आहेत ते पाहूयात. चला बघा. लुक अँड लिसन, पहा आणि ऐका. सानिका इंट्रोड्युसेस हर फॅमिली मेंबर्स टू हर फ्रेंड सानवी. सानिका तिच्या फॅमिली मेंबर म्हणजे कुटुंबातील व्यक्तींची ओळख तिची मैत्रीण सानवी तिला करून देत आहे. आता आमच्या वर्गात सानवी तर आहे, सानिका आहे, पण इयत्ता 4थीत आहे. इथली सानिका आणि सानवी वेगळे आहेत बघा. ही आहे सानिका आणि ही आहे सानवी. हे तिच्या कुटुंबातील सर्व मेंबर आहेत, त्यांची ती ओळख करून देणार आहे. अगोदर याच्या सर्वांचं मी वाचन घेते आणि त्याच्यानंतर प्रत्येक वाक्याचा अर्थ देखील मी सांगते. ही इज, इथून घेऊयात आपण. आय एम सानिका. वी आर फ्रेंड्स. यू आर माय फ्रेंड सानवी. ही इज माय फादर. शी इज माय मदर. ही इज माय ग्रँडफादर. शी इज माय ग्रँडमदर. ही इज माय ब्रदर. शी इज माय सिस्टर. दे आर डुईंग होमवर्क. It is my pet dog Jimmy. He is my uncle. She is my aunt. We are a happy family. बघा बाळांनो, आता ह्या सर्वांचे मी अर्थ सांगते. माझ्यासोबत हे वाचा आणि अर्थ मी तुम्हाला सांगेन. आय एम सानिका. मी सानिका आहे. वी आर फ्रेंड्स. आम्ही मैत्रिणी आहोत. यू आर माय फ्रेंड सानवी. तू माझी मैत्रीण सानवी आहेस. ही इज माय फादर. हे माझे वडील आहेत. शी इज माय मदर. ही माझी आई आहे. किंवा ती म्हटलं तरी चालतं, ही किंवा ती. ठीक आहे. परत. शी इज माय ग्रँडमदर. शी इज माय ग्रँडमदर. ती माझी आजी आहे. ही इज माय ग्रँडफादर. ते माझे आजोबा आहेत. ही इज माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे. शी इज माय सिस्टर. ती माझी बहीण आहे. दे आर डुईंग होमवर्क. ते दोघे मिळून अभ्यास करत आहेत, घरचा अभ्यास. इट इज माय पेट डॉग जिमी. हा आमचा पाळीव कुत्रा आहे. हा आमचा पाळीव कुत्रा आहे. ही इज माय अंकल. हे माझे काका आहेत. शी इज माय आंट. ती माझी काकी आहे. वी आर अ हॅपी फॅमिली. आम्ही सर्वजण आनंदी कुटुंब आहोत. ठीक आहे. बघा, त्यांना या पाठामधून ह्या सानवीनं तिच्या मैत्रिणीची व तिच्या मैत्रिणीला तिच्या संपूर्ण कुटुंबाची ओळख करून दिली. इथं आपल्याला देखील तेच अपेक्षित आहे की आपल्या मुलांनी आपले कुटुंब इंग्रजीतून देखील आपल्या कुटुंबाबद्दल त्यांना माहिती सांगता यावी. वाक्य अतिशय सोपी दिलेली आहेत. इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का नाही मला माहीत नाही, परंतु आपले जे टेन्सेस आहेत 12 काळ आहेत इंग्रजीमधले, त्याची सुरुवात बघा इथं ह्या धड्या पाठामधून त्यांनी करून दिलेली आहे. टेन्सेस काय आहेत, कसे आहेत ते शेवटी सांगेल, पण त्यापूर्वी इथं आपल्याला काय करणं अपेक्षित आहे ते पाहूया. लिसन अँड रिपीट. वर्ड वॉल म्हणजे ऐका आणि माझ्या मागे म्हणा. हे नवीन आपण ह्याच्यामध्ये आज नवीन शब्द शिकलोय. कुठले नवीन शब्द शिकलोय माझ्या मागे वाचा. वर्ड वॉल म्हणजे शब्दांची भिंत. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. आता पुढं काय सांगितलं त्यांनी. फाइंड द अबाव वर्ड्स इन द गिवन पिक्चर अँड सर्कल देम. हे जे शब्द आहेत ह्या पिक्चरमध्ये शोधायचे कुठं कुठं आहेत आणि त्या सर्व शब्दांना गोल करायचं आहे. आता आपण पेन्सिलने करूयात. बघा, आता हा काय शब्द आहे? आय. इथं कुठं आय शब्द दिसतोय रे तुम्हाला? शोधायचं. हां, येस आहे बघा. इथं असा हे धर्ग, इथं राजवर्धिनी, इथे असा गोल करायचा आहे बघा. ठीक आहे. पुढं बघा, आता हा शब्द काय आहे? वी शब्द कुठं कुठं आहे? बरं, तिथं एक आहे. आणखी एका ठिकाणी आहे बघा. आणखी एका ठिकाणी आहे बघा. इथे लक्षात आलं?
आता गोल करत नाही, दाखवते तुम्हाला. आता यू शब्द बघा. यू शब्द कुठं कुठे शोधा, तुम्ही शोधा. यू शब्द. यू. येस, व्हेरी गुड. इथं यू शब्द आहे बघा. त्यानंतर ही तर खूप ठिकाणी शब्द आहे. इथं छान. शी शब्द. शी. इथं परत इथं. ठीक आहे. इट शब्द कुठे आहे? व्हेरी गुड शौर्य. आणि दे. हां, छान, शब्बाश. बघा अशा पद्धतीने हे सर्व शब्द इथं शोधायचे आहेत. आता इथं आपण वर्ड वॉलमधील नवीन शब्द शिकलो, त्याचं वाचन केलं, ते शब्द इथून शोधले देखील. पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती का, हा स्वाध्याय घेण्यापूर्वी ह्या सर्वाचे अर्थ मुलांना माहीत असणं गरजेचं आहे. मग आता अर्थ मी डायरेक्ट कृतीतून कसे समजावून सांगते पहा. बाळांनो थोडंसं पाठीमागे जाऊन उभं राहा आणि मी सांगते शब्दांचे अर्थ तुम्ही कृतीतून समजून घ्या. आय म्हणजे काय? आय म्हणजे काय? वी. दोन्ही हातांनी वी म्हणजे आम्ही. वी म्हणजे आम्ही, बरोबर आहे. पुढचा शब्द आहे यू. तू किंवा तुम्ही. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. ही म्हणजे तो, मुलगा किंवा वडील, काका. मुलगा पुरुष जे असतील, पुल्लिंग शिकलो की नाही आपण, स्त्रीलिंग पुल्लिंग, ते सगळे ही. आजोबा असू देत, त्यानंतर काका असू देत, मामा असू दे, दादा, मुलगा, ते सगळेजण ही. त्यानंतर शी, मुलींकडे बोट दाखवा. शी म्हणजे मुलगी, आत्या, आजी, मावशी, काकी, मामी, त्या सर्वजणी शी. ठीक आहे. पुढचा शब्द आहे इट म्हणजे हा. नाही ते इट नाही. हा ही हे आपण वेगवेगळ्या वस्तू दाखवतो की नाही, ते इट. आणि दे म्हणजे आम्ही सर्वजण. म्हणजे अनेक वचनासाठी ते शब्द वापरतात. आता प्रत्यक्ष वाक्यातनं समजून घेऊयात आपण. म्हणा सगळे. राजवर्धिनी म्हणेल. राजवर्धिनी मराठीमध्ये सांग. हां हां हां. हां. ही इज ती. हां. इटचं. हां, बरं पेन्सिल धर. हां, चल पेन्सिलचं सांग. हां हां, ओके. आणि देचं. हां, क्लासमेट चालते, बरोबर आहे. दे आर माय क्लासमेट्स. आम्ही सगळे. छान, व्हेरी गुड. क्लॅप फॉर राजवर्धिनी. 1 2 3 स्टार्ट. बघा तुम्हाला अर्थ समजला. आता शौर्य थांबा, कोण करून दाखवेल? ओवी. आय म्हणजे काय सांग. ॲक्शन करून दाखव. हां, आय. हां, वी. व्हेरी गुड. शी. ती. शी म्हणजे मुलीकडे बोट दाखवायचं. आता बघा लक्षात घ्या. आय म्हटलं की स्वतःकडे बोट दाखवा. वी म्हटलं की सगळी अशी ॲक्शन करा. ही म्हटलं की मुलांकडे बोट दाखवा. शी म्हटल्यावर मुलींकडे बोट दाखवा. इट म्हटल्यावर तुमच्या ज्या वस्तू आहेत वस्तूंकडे बोट दाखवा. आणि दे म्हटल्यावर सगळ्यांकडे बोट दाखवा. चला आय बघू चुकतायत का. आय. वी. हां, व्हेरी गुड. ही शी यू. पुढे बोट दाखवायचं. तू किंवा तुम्ही यूचं. त्यानंतर इट. तुमच्या वस्तू कुठे आहेत? इट. दे आम्ही सर्वजण. आता बघा ह्या शब्दांचे अर्थ देखील मी लिहिल थोड्या वेळाने व्हिडिओ पॉज करून ते दाखवेन तुम्हाला फळ्यावरती. आता या सर्वांचे अर्थ बघूयात आणि इथं काय स्वाध्याय सांगितला आहे तो देखील पाहूयात आपण. बानो इकडे या. लिसन अँड रिपीट द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे ऐका आणि हे सर्व वाक्य माझ्या मागे म्हणा. आय एम सानिका. मी अर्थ मगाशी सांगितला काय. मी सानिका आहे. दे आर डुईंग होमवर्क. ते सर्वजण काय ते मिळून काय करत आहेत रे. होमवर्क म्हणजे काय. अभ्यास. घरचा अभ्यास, बरोबर आहे. हां. ही इज माय अंकल. तो माझा काका आहे. किंवा ते आपण आदराने बोलतो, बरोबर आहे. मराठीत बोलताना आदराने बोलतो. काय जण म्हणतात तो माझा काका आहे, पण ते माझे काका आहेत असं आपण म्हणूयात. अर्थ त्याचा तो माझा काका आहे असा आहे. शी इज माय आंट.
ती माझी माझी काकी आहे. व्हेरी गुड. यू आर माय फ्रेंड्स. यू आर माय फ्रेंड्स. हे माझे नाही 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 नाही, तुम्ही माझे मित्र आहात. तुम्ही माझे मित्र आहात. शी इज माय मदर. शी इज माय मदर. ती माझी आई आहे. माझी आई इट इज माय पेट डॉग. इट इज माय पेट डॉग. हा माझा पाळीव कुत्रा आहे. हा माझा पाळीव कुत्रा आहे. ही इज माय ब्रदर. ही इज माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे. तो माझा भाऊ आहे. यू आर यू आर माय फ्रेंड सानवी. माय फ्रेंड सानवी. तू माझी मैत्रीण सानवी आहेस. तू माझी मैत्रीण सानवी आहे. वी आर अ हॅपी फॅमिली. वी आर आम्ही सर्वजण आनंदी कुटुंब आहोत. आता बघा इथं काय सांगितलेलं आहे. मेक युअर ओन सेंटेन्सेस बिगिनिंग विथ आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. बाळांनो, ही सर्व वाक्य तयार करायला मी खूप सुंदर आत्ता साहित्य तयार केलेलं आहे. त्यापूर्वी एक फरक तुम्ही समजून घ्या. बघा इथं काय आहे, यू आर माय फ्रेंड्स. याचा अर्थ काय आहे, तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात. आणि यू आर माय फ्रेंड सानवी, तू माझी मैत्रीण सानवी आहे. तुम्ही इयत्ता पहिलीमध्ये एक वचन अनेक वचन शिकलायत की नाही, बरोबर आहे. जेव्हा अनेक वचन असतं, एक मित्र असेल तर फ्रेंड आणि खूप मित्र असतील तर फ्रेंड्स. मग तेव्हा यू आर अर्थ काय घ्यायचा, यू आर माय फ्रेंड्स काय येणार, तुम्ही येणार, तुम्ही सर्वजण माझे मित्र आहात. आणि यू आर माय फ्रेंड म्हणजे तू माझी मैत्रीण किंवा तू माझा मित्र आहेस. एक वचन अनेक वचन हे देखील इथं समजून घेऊ. खरं तर इथं फक्त मुलांना ह्याची सुरुवात करून द्यायची आहे. याचे अर्थ सांगायचे आहेत, याच्यापासून वाक्य तयार करायला शिकवायचं आहे. मुलांना वाक्य समजण्यासाठी मी अतिशय छान शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे. तरी मुलांना एक वचन अनेक वचन आपण जे मराठी भाषेमध्ये बोलतो हे मुलांना लक्षात यावं म्हणून यू आर, वी आरचं थोडंसं समजून सांगितलं अर्थ मी. आता आपण पाहूयात. हे पहा, आपण वाक्य तयार करायला घेण्यापूर्वी हे अर्थ तुम्हाला माहीत पाहिजेत, जे की मी आत्ता लिहून काढले. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही आपण. आता मी डायरेक्ट हे शब्द दाखवले असते तर मुलांना लक्षात राहिलं नसतं, त्यांचं कन्फ्युजन झालं असतं. त्यामुळे मी अगोदर ह्याची कृती घेतली. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही. मुलांनी छान करून दाखवली. त्यामुळे मुलांना हे चार अर्थ आता कृतीतून समजलेले आहेत. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे हा, ही, हे आणि दे म्हणजे ते, त्या, त्यांनी. आता बघा इकडे, आईच्या पुढे एम आले, वी आर, यूच्या पुढे आर, देच्या पुढे आर, त्यानंतर हीच्या पुढे इज, शीच्या पुढे इज आणि इटच्या पुढे इज. असं का आलेलं आहे हे मी शेवटी सांगेन. त्यापूर्वी आपण वाक्य कशी तयार करायची ते पाहूयात. पहा, आपल्याला इथं जो स्वाध्याय दिलेला आहे, मेक युअर ओन सेंटेन्स बिगिनिंग विथ आय, वी, यू, ही, शी, इट, दे. बघा साहित्य किती सुंदर तयार केलं आहे मी. बघा, इट इज माय, इकडं एका बाजूला हा शब्द ठेवलेला आहे आणि इतर शब्द त्याला जोडायला इथं ठेवलेले आहेत, जे की आपण वाक्य तयार करतो. मला वाटतं 1.2 पण पाहिलेलं आहे, मेक सेंटेन्सेस युझिंग गिवन वर्ड्स म्हणून. मग त्या पद्धतीनेच तयार करायचं आहे. इट इज माय रिंग, इट इज माय शूज, इट इज माय ड्रेस. त्यानंतर आणखी एक प्रकार तयार केला आहे बघा. शी इज माय कझिन, शी इज माय टीचर, बेस्ट फ्रेंड, गाईड. ही इजला देखील मी वाक्यांचे प्रकार अशा वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेले आहेत. त्यानंतर यू आर माय, वी आर आणि दे आर. वाक्य कसं होणार बघा आता. यू आर माय क्लासमेट्स, वी आर क्लासमेट्स, दे आर क्लासमेट्स. म्हणजे इथं देखील 3 प्रकारचे वाक्य हे शब्द आणि इकडच्या बाजूचे हे शब्द घेऊन वाक्य तयार होत आहेत. आता तुम्हाला एक फरक लक्षात आला आहे का, यू आर माय, वी आर आणि दे आर हे झाले अनेक वचन. एक वचन अनेक वचन आपल्याला माहिती आहे की झाड, झाडे, फळे, काय फूल, फुले. त्या पद्धतीनं अनेक वचनामध्ये शेवटी यस लागत असतं. जर नुसता क्लासमेट शब्द असता तर यू आर आलं नसतं. ही इज माय क्लासमेट किंवा शी इज माय क्लासमेट आलं असतं. परंतु इथं अनेक वचन असल्यामुळे प्रत्येक शब्दाच्या शेवटी हे बघा इथं यस लावलेलं आहे. यस यस यस. क्लासमेट्स, ग्रँडपॅरेंट्स, नेबर्स, फॅमिली मेंबर्स, त्यानंतर पॅरेंट्स, टीचर्स, डान्सर्स, किड्स, ब्रदर्स, बॉईज, सिस्टर्स, फ्रेंड्स, प्लेयर्स, गर्ल्स आणि स्टुडंट्स. आता माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखीचं, आता हे सर्व साहित्य मी जस्ट सकाळी तयार केलेलं आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना शब्द तयार करताना त्यांच्या ओळखीचा शब्द ह्यातला बघ सांगणार आहे, त्याचं वाक्य तयार करायला लावणार आहे आणि अर्थ देखील सांगायला लावणार आहे. बाळांनो, तुम्ही 6 जण इथं समोर या. चला बघा, आता एकदा मी शब्द वाचते बाळांनो, तुम्ही लक्ष द्या. रिंग, शूज, ड्रेस, फ्रॉक, बर्ड, शर्ट, फिश, मून, स्टार, मँगो, ॲपल, फ्लॉवर, स्पून, डॉल, ट्री, काईट, विंडो, बस, बॅट, डोअर आणि कार. बरोबर आहे. आता ह्यातला तुमच्या आवडीचा कुठलाही एक शब्द उचलायचा, पटपट उचला. नंतर वाक्याच्या पुढे ठेवून मला वाक्य तयार करून दाखवायचं. तुम्हाला वाचता येणारा शब्द उचला, नाही येणारे मी सांगेल, पण वाचता येणारे किमान 2 उचला आणि पटपट मला वाक्य तयार करून दाखवायचं. चला उरका लवकर.
बघा आमच्या राजवर्धिनीने शब्द उचललाय. राजवर्धिनी शब्द वाच आणि अर्थ सांगायचा पटकन. इट इज माय जॅकेट. हे हा. माझे जॅकेट आहे. चला पुढचा शब्द बदला. हां इट इज माय फ्लॉवर. हे माझे फूल आहे. चला पुढं ये लवकर चल. कोण आले? शौर्य आले. शौर्य ठेव चल. इट इज माय काइट. हां हे माझे पतंग आहे. तो माझा पतंग आहे तो किंवा माझा पतंग आहे. हां चला किंवा हा माझा पतंग आहे. ठीक आहे. हां चला. इट इज माय ट्री. हे माझे हे माझे झाड आहे. किंवा ते पण चालतं. हा ही हे तो ती ते काही चालतं. चला या राजवीर ये लवकर चल. दिस इज माय बर्ड. बर्ड. तो माझा हा माझा पक्षी आहे. हा माझा. हां पुढचा ठेव शब्द. दिस इज अरे इट इज माय रिंग. इट इज माय रिंग. ही माझी अंगठी आहे. हां चला पुढे य. इट इज माय बॅट. हां ही माझी बॅट आहे. ओके चला. इट इज माय कार. हा. ही माझी कार आहे. ओके चला कार किंवा गाडी. चला या 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 ओवी चल. बघा प्रत्येक विद्यार्थ्याला जर तुम्ही डायरेक्ट वाक्य वाचायला शिकवण्यापेक्षा हा माझा कप आहे. हां इट इज माय फिश. हा माझा फिश आहे. व्हेरी गुड. मासागर आणि चल सानवी. म्हणजे मला सांगायचं काय मुलांना तुम्ही डायरेक्ट असं वाक्य जर वाचायला दिलं ना इट इज माय शूज मुलांना जमत नाही कळत नाही. पण त्यांना स्वतः कृतीतून कुठलीही गोष्ट करायला लावली. ज्ञानरचनावादाचाच हा एक भाग आहे. इट इज माय मँगो. हां हा माझा आंबा आहे. व्हेरी गुड. पुढचं. इट इज माय ॲपल. हां हे माझे ॲपल आहे. व्हेरी गुड. जावा आता त्या शब्दांकडे जावा. पळा एक 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 शब्द उचला. उचला लवकर. तोपर्यंत मी इथलं सांगते. मला सांगायचं काय होतं की ज्ञानरचनावादामध्ये मुलांना स्वतःला बुद्धीला चालना देण्यासाठी तुम्ही अशा गोष्टी करू शकता. त्यांना शब्द द्या. त्यांचे 2 गट करा. एका गटाकडे इट इज माय ठेवा किंवा 2 मैत्रिणींच्या जोड्या लावा. तिनं इट इज माय घ्यायचं आणि तिच्या मैत्रिणीनं इथले कुठलेही शब्द घ्यायचे आणि तिला म्हणायचं शब्द जोड आणि त्या दोघींनी ते वाक्य काय तयार झालं वाक्य पण जोडून दाखवायचं आणि त्याचा अर्थ देखील सांगायचा. आता बघा मी मैत्रिणींचे गट करते. राजवर्धिनी आणि शर्यू या दोघीजणी इथं चला. इथे या इथे या. हे उचलले का शब्द बाळांनो? वाचायला येणारे उचला. येत नसले तर मला विचारा. काय नवीन शब्द आहेत सगळे. काय काय तुमच्या अनुभव विश्वाच्या बाहेरचे ठेवलेत. नाही शिकवलेले पण शब्द मी नवीन घेतलेले आहेत का तर तुम्हाला शिकायला मिळावं. शी इज माय बेस्ट फ्रेंड. हां थांब ना थांब. मला इथे एक खेळ घ्यायचा आहे तुमचा. तुझ्या हातात शी इज माय घे आणि बेस्ट फ्रेंड शर्यूच्या हातात दे. बघा आता ह्या दोघी मैत्रिणी आहेत. ठीक आहे. त्या तिच्या हिच्या हातामध्ये दिलं. इकडे थांब तू राजवर्धिनी. तुझ्या हातात शी इज माय आहे ना. तुझा हात बघू. हां तिच्या हातामध्ये काय शब्द आहे? बेस्ट फ्रेंड आहे. ठीक आहे. आता तुम्ही दोघींनी मी असे सगळ्यांचे गट करणार आहे. प्रत्येकाने गट करा. राजवीर शौर्य ओवी सानवी. ठीक आहे. मग आता ह्यांनी हे वाक्य जोडायचे. वाक्य जोडून ते वाक्य वाचून दाखवायचं. त्याचा अर्थ सांगायचा. ज्याचे जास्त गुण होणार तो गट जिंकणार. चला वाक्य वाचून दाखवा. जोडलं का? हां शी इज माय बेस्ट फ्रेंड. अर्थ सांगा. ही माझी मैत्रीण आहे. ती माझी जिवलग मैत्रीण आहे. ती माझी जिवलग मैत्रीण आहे. व्हेरी गुड. चला आता शी इज माय त्यांच्याकडे दे. दोघींपैकी एकीकडं. हां चल य. तुझ्या जवळचा शब्द जोड. सानू तिच्या हातात दे शी इज माय. ओवीच्या हातात दे. तुझ्या जवळचा शब्द दाखव सानू. हां तू शी इज माय दाखव. खाली ठेवा रे बाळांनो. हातामध्ये जड जाते तुम्हाला. खाली ठेवा. इथं खाली ठेवा. हां शब्द जोडा. इथे इथे ठेव. तिथं आपलं लिहिलेलं आहे ज्ञानरचनावाद. इथं ठेव. वाचा. शी इज माय गाईड. गाईड. गाईड म्हणजे मार्गदर्शक. मग वाक्य काय होईल? शी इज म्हणजे ती. माय माझी. ती माझी मार्गदर्शक आहे. चल वाच पुन्हा. ती माझी मार्गदर्शक आहे. आधी इंग्रजी वाक्य वाच बाळ. शी इज माय गाईड. गाईड. ती माझी मार्गदर्शक आहे. बघा आता तुमचे 1 मार्क कट झाला. तुम्हाला जमलं नाही. चला पुढे या. आता फक्त हा शब्द उचलायचा शौर्य. इथं तुमच्या जवळचा शब्द वाचता येणारा ठेवायचा आणि मला त्याचा अर्थ सांगायचा. हां शी इज माय फ्रेंड. ती ती हां शी इज माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण. ती माझी मैत्रीण आहे. छान. अजून एखादा शब्द ठेव. हां आता हे तू सांग. हे मी सांगणार नाही. हां शी इज माय मदर. हां ही माझी ती चालते. ही पण चालते. शक्यतो ती म्हण. हां ती माझी आई आहे. छान. बघा शौर्याच्या गटाला पण 1 मार्क मिळाला. असे मुलांचे 2 गट करून इथं शी इज माय असंच ठेवायचं. ह्यातले शब्द उचलायला लावायचे. इथं जोडायला सांगायचा. जे वाक्य तयार होईल वाक्य तयार करून त्याचा अर्थ सांगायला लावायचा. मी आपला जो राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा या नंबरवर मला मेसेज जर केला तर आपला जो राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जॉईन करून घेईल.
ही माझी इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिका आहे. आत्ता ह्याच्यामध्ये आय एमची पण वाक्य आहेत बघा. आय एमची वाक्य मी तिथं शैक्षणिक साहित्यात का तयार केली नाहीत, का तर ऑलरेडी मी माझ्या पुस्तकामध्ये आय एमची वाक्य भरपूर दिलेली होती, त्यामुळे ती दिलेली नाही आहेत. पुस्तकाबद्दल वारंवार मी माहिती सांगितलेली आहे, आता डबल सांगणार नाही. फक्त मला सांगायचं काय आहे, आपल्या ह्या राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन झाला तर रोजच्या रोज जो मी घरचा अभ्यास पाठवत असते अशा विविध प्रकारचा तो तुम्हाला मिळूनच जाईल. आता माझ्या मुलांना सुद्धा यामधील बरेचसे शब्द नवीन आहेत जे की त्यांना लगेच सर्व जमणार नाहीत, पण हळूहळू सरावानं माझे विद्यार्थी नक्की करतील याची खात्री आहे. आता वाक्यांचे 2-3 प्रकार आपण पाहिले, आणखी 1-2-3 प्रकार आपण पाहूयात. आता हे वाक्य देखील मुलांना सांगितले असते, पण व्हिडिओ ऑलरेडी 20 मिनिटाचा झाला आहे, परत लवकर अपलोड होत नाही. ह्याचं मी सांगते बघा. यू आर माय क्लासमेट्स, तुम्ही माझे क्लासमेट्स आहात. यू आर माय ग्रँडपॅरेंट्स, तुम्ही माझे ग्रँडपॅरेंट्स काय म्हणतात त्याला, आजी आजोबा आहात. यू आर माय नेबर्स, तुम्ही माझे शेजारी आहात. आता फक्त आपण ह्यातला एक शब्द घेऊयात, पॅरेंट्स, टीचर्स घेऊयात. यू आर माय टीचर्स, तुम्ही माझे शिक्षक आहात. वी आर टीचर्स, आम्ही शिक्षक आहोत. आणि ते आर टीचर्स, ते शिक्षक आहेत. म्हणजे जेव्हा आर 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 येतं ना, आपण मराठी वाक्य बोलतो. बाळांनो मला सांगा, आम्ही मैत्रिणी आहोत म्हणा बरं वाक्य. आणि ती माझी मैत्रीण आहे. मग आम्ही म्हणताना तुम्ही एकच मैत्रीण असती का खूप मैत्रिणी असतात? आणि ती माझी मैत्रीण आहे म्हणताना एकच मैत्रीण असती का खूप असतात? एक. मग जेव्हा एक व्यक्ती असते, एक वस्तू, एक व्यक्ती असते, तेव्हा त्याच्या पुढं ही इज, शी इज, इट इज असतं. इज घ्यायचं, इज. आणि एकापेक्षा जास्त वस्तू, जास्त व्यक्ती असतात तेव्हा काय घ्यायचं? आर घ्यायचं. हे बघा, इथं ह्या सर्व जे आहेत ना, वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा, एकापेक्षा जास्त आहेत. म्हणून इथं आर 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 आलेलं आहे. ठीक आहे. आणि एकच असतं तर आपण मगाशी पाहिलं तिथं काय होतं? इट इज होतं, शी इज होतं, ही इज होतं. बरोबर आहे का? आणि मी याचा अर्थ सांगते म्हटले होते बघा. हे शक्यतो मुलांना पाठच असलं पाहिजे जेव्हा आपण टेन्सेसचा अभ्यास करतो. ह्या गोष्टी मुलांना माहीतच पाहिजेत. आयच्या पुढं एम, आय एम, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. आमची मुलं बघा, आणखी एक गोष्ट तुम्हाला दाखवते. आमची इयत्ता 4थी-5वीची मुलं खूप सुंदर 12च्या 12 काळाचे टेन्सेस तयार करतात बघा. एक मिनिट. हे बघा, असे टेन्सेस चार्ट मुलांनी खूप प्रमाणात बनवलेले आहेत. त्यांना आम्ही एक शब्द देतो. समजा इट शब्द दिला तर एक इट हा शब्द ते 12 काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जसा त्याचा नियम आहे त्या पद्धतीनं ते तयार करतात बघा. भरपूर मुलांनी इथं तक्ते तयार केलेले आहेत, चार्ट तयार केलेले आहेत टेन्सेसचे. इथं आता शब्द काय दिलेला होता त्यांना? फुटबॉल प्ले दिलेला होता आणि फुटबॉल हा शब्द दिला होता बघा. हा तक्ता पहिला आहे, हा साधा भूतकाळ, हा 3रा तक्ता, 4था तक्ता, 5वा तक्ता. म्हणजे हे सांगायचं, ही इयत्ता 2रीला काही आत्ताच एवढ्या अवघडात आपण न्यायचं नाही आहे. त्यांची जस्ट सुरुवात आहे. पण माझ्याप्रमाणे बऱ्याच जणांची द्विशिक्षकी शाळा आहे. द्विशिक्षकी शाळांमध्ये आपण मुलांना ह्या पद्धतीचा अभ्यास देऊ शकतो, म्हणून हे तुमच्या माहितीसाठी देत आहे मी. मला 1-2 कमेंट आल्या होत्या, मॅडम तुमच्या वर्गातलं ज्ञानरचनावादी आरेखन दाखवा. आता आरेखन खूप वेगळ्या प्रकारचं आहे. कोणतं कधी कशाला उपयोगी आहे त्याचा स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक देईल मी. पण आत्ता जो मी टेन्सेस सांगितले, आम्ही हा एकच तक्ता ज्ञानरचनावादासाठी तयार केलेला आहे. ह्या एका चार्टवरून आमचे विद्यार्थी 12च्या 12 काळामध्ये वाक्य तक्ते तयार करतात. हे आत्ता मी फळ्यावर पण दाखवलं. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. त्यानंतर मुलांची मुलींची नावं आहेत. आणि इथं पुढं कुठल्या काळामध्ये आईच्या पुढं एम कधी घ्यायचं, शाल कधी घ्यायचं, इज, परत वीच्या पुढं आर कधी घ्यायचं, वेअर कधी घ्यायचं, हे प्रत्येक वाक्यामध्ये मुलं ह्या तक्त्यावरून तयार करत असतात. आता आपल्याला 2रीच्या मुलांना जास्त अवघडात न जाता असं सोप्या पद्धतीनं शिकवायचं आहे. हा घरचा अभ्यास मी रोजच्या रोज देईलच. वाक्य कशी तयार करायचे, त्याचे अर्थ कसे द्यायचे ते खरं तर खूप थोडक्यात सांगायला सांगितलं होतं. परंतु मला मनापासून वाटलं की विद्यार्थ्यांना ही वाक्य साधी, म्हणजे डायरेक्ट आपण तोंडी सांगून त्यांनी तयार करण्यापेक्षा आपण वाक्यांचे तुकडे करून मुलांना जर ते शब्द जोडून वाक्य तयार करायला लावली तर ती सोप्या पद्धतीनं मुलं तयार करतील. मुलांनो, तुम्हाला आजचा घटक समजला का रे? आवडला का? आता वाक्य तयार करणार का? तुम्ही छान छान वाक्य तयार करा. आजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही तयार केलेली वाक्य मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देईल घरच्या अभ्यासामध्ये. ठीक आहे, चला सराव करा. ह्या व्हिडिओमध्ये, ह्या घटकामध्ये काही अडचण असेल मला कमेंट करून सांगा. त्याबद्दल मी व्हिडिओ पुन्हा बनवेल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटक घेऊन. व्हिडिओ खूप शॉर्टमध्ये करायचा होता, पण खूप मोठा झाला तरी पण स्पष्टीकरण द्यायचं असेल, समजावून सांगायचं असेल तर वेळ हा जातोच. पुढे पाहूयात आपण 1.10 साऊंड 1 हा नंतर पाहूयात. तोपर्यंत याचा सराव करत राहा, छान छान वाक्य तयार करत राहा. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवर मला मेसेज करा, मी जॉईन करून घेईन. बाळांनो, बाय, गुड डे.